कर्माचा भागीदार। एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरता एका दारात उभा राहिला। ओम भवती भिक्षाम देही अशी गर्जना त्याने केली। घरात एकटीच म्हातारी होती। ती म्हणाली, महाराज, मी एकटीच आहे। घरात आमटी भात तयार आहे। 4 घरात भिक्षा मागण्यापेक्षा आज इथेच जेवण करा। ब्राह्मण हो म्हणाला। ब्राह्मणाचे जेवण झाले। ब्राह्मणाने ताक मागितले। नेमकं म्हातारीच्या घरात त्या दिवशी ताक नव्हते। ती म्हणाली, थांबा महाराज, मी आत्ता शेजारून ताक घेऊन येते। तिने शेजारून ताक मागितले। शेजारणीने भांडे भरून ताक दिले। आजीने ब्राह्मणाच्या भातावर ताक घातले। ब्राह्मणाने भुरका मारला तो शेवटचाच आणि ब्राह्मण तडकाफडकी मेला। चित्रगुप्त आणि यमाला प्रश्न पडला की या कर्माचा भागीदार कोण? कारण ब्राह्मणाने आत्महत्या तर केली नव्हती। आजीने अतिथी धर्म पाळला होता। शेजारणीने शेजार धर्म पाळला होता। कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले आणि ताक पिऊन ब्राह्मण मेला होता, कारण त्या ताकात विष होतं आणि हे विष एका नागाच्या तोंडातून ताकात पडलं होतं। यमाने नागाला जाब विचारला। नाग म्हणाला, यात माझा काय दोष? घार मला पकडून आकाशमार्गे चालली होती। माझे तोंड खाली होते, त्यामुळे माझ्या तोंडातून गरळत्या ताकात पडले, म्हणून ब्राह्मण मेला। यमाने घारीला जाब विचारला। घार म्हणाली, यात माझा काय दोष? सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे। प्रत्येकाने आपला धर्म पाळला आहे। मग आता या कर्माचा भागीदार कोण? हे पाप कोणाच्या माथी मारायचे? चित्रगुप्त धर्माला म्हणाला, चला माझ्याबरोबर, या कर्माचे भागीदार कोण मी तुम्हाला दाखवतो। दोघेही गुप्तरूपाने ब्राह्मण मरून पडला होता तेथे आले। हा हा म्हणता संपूर्ण गावात ही बातमी पसरली की आजीच्या घरी ब्राह्मण जेवताना मेला। हळूहळू आळीतल्या बायका तेथे जमल्या। एक बाई ताईंना म्हणाल्या, काय हो आजी, ब्राह्मण कसा मेला? तेव्हा बाई म्हणाली, अहो काय सांगू, या ब्राह्मणाकडे भरपूर द्रव्य होते। ते द्रव्य हडप करण्यासाठी आजीने भोजनात विष घालून ब्राह्मणाला ठार मारले। चित्रगुप्त म्हणाला, पहिल्या क्रमांकावर या बाईचे नाव लिहा आणि इथे जे कोणी या घटनेबद्दल चुकीचे बोलत होते त्यांना या कर्माचे भागीदार बनवले जाईल व जे बदनामी करतात त्यांच्या माथी हे पाप मारले जाईल। एखाद्या घटनेबद्दल सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा एक मोठे पाप आहे। जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही किंवा स्वतःच्या कानांनी ऐकून ती घटना सत्य असल्याची खात्री होत नाही, तोपर्यंत तुमच्या तोंडाने ती बोलू नका, कारण खोटा प्रचार हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे। व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।